देशात आजपासून नवरात्रीचा उत्सव सुरू झालाय। या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। नवरात्रीनिमित्त पंतप्रधान मोदींनी स्वदेशीचा मंत्र देत देशवासियांना मेड इन इंडिया उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन केलंय। त्यांनी देशभरात स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यास सांगितलंय। याच पार्श्वभूमीवर सरकारनं नवीन जीएसटी दर लागू केले आहेत। या नव्या दरांमुळे अनेक दैनंदिन वस्तू स्वस्त झाल्या आहेत। पंतप्रधान मोदींनी या उपक्रमाला जीएसटी बचत महोत्सव असं नाव दिलंय। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिपुरा राज्याच्या दौऱ्यावर असतील। आपल्या या भेटीत ते उडुपी जिल्ह्यातील प्रसिद्ध माताबारी येथील माता त्रिपुरा सुंदरी मंदिर संकुलाच्या विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। या प्रकल्पाचा उद्देश मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास आणि भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणं आहे। त्यानंतर पंतप्रधान मोदी अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा यांच्या दौऱ्यावर निघतील। इटानगरमध्ये ते 5100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील। हे प्रकल्प ऊर्जा, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक विकास यांच्यासारख्या विविध क्षेत्रांशी संबंधित असतील। आपल्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी एक जाहीर सभा देखील संबोधित करतील, जिथे ते या प्रकल्पांचे महत्त्व, केंद्र सरकारच्या विकास धोरणांचा आढावा आणि संबंधित राज्यांसाठी असलेल्या योजनांबाबत नागरिकांशी संवाद साधतील।